दगडांमध्ये ती मूर्ती त्यांनी स्थापित केली. पूर्ण भारतातली एक आहे 1000 वर्षापूर्वीची. नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप यू आर डूइंग एक्स्ट्रीमली फाईन. आय होप तुम्ही लास्ट व्लॉग बघितला असेल. मी मुंबईवरून शिमग्यासाठी गावी आलो होतो, पण आम्ही कशेली बीचला थांबलेलो. तो व्लॉग नाही पाहिला असेल तर जाऊन आत्ताच बघा. त्या व्लॉगमध्ये असेल पूर्ण शिमग्याचा कार्यक्रम. तर आता आम्ही आलो आहे देव कनकादित्य मंदिरमध्ये. हे बघा, आणि त्याचं हिस्ट्री इथे लिहिलेली आहे पूर्ण. हे बघा, हिस्ट्री पूर्ण आहे. स्क्रीनशॉट करू शकतात तुम्ही. मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये स्टोरी सांगतो. काय आहे ना, ते आपण ती केव बघितली आपलं हे देवघळी बीचच्या तिकडे. ओके, त्या केवच्या जागी काय आहे ना, एक नाव आलेली, मोठी नाव. तर ती तिकडे येऊन बंद पडली. आणि त्या नावमध्ये काय ना, एक आदित्यनाथाची एक मूर्ती होती. तर ती मूर्ती त्यांनी काय केलं, मग तिकडे ती नाव बंद पडली ना, तर ती मूर्ती त्यांना असं वाटलं की ही मूर्तीची स्थापना ह्या केवमध्ये झाली पाहिजे. तर त्या दगडांमध्ये ती मूर्ती त्यांनी स्थापित केली. जशी त्यांनी ती स्थापित केली मूर्ती, त्याच क्षणी त्यांची जी नाव बंद पडली ती चालू झाली नाव. म्हणून ती तेव्हापासून ती मूर्ती तिकडे स्थापित झालेली आहे. आणि ती मूर्ती नंतर आणून ह्या गावामध्ये इथे कनकादित्य मंदिराजवळ इथे आतमध्ये जाऊन ती स्थापित केली. म्हणजे पूर्ण इंडियामध्ये जर बोलता येईल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये तरी मला माहिती आहे की एकच सूर्यदेवाची मूर्ती आहे, ती आहे ही वाली मूर्ती. ओके, आणि ह्याची हिस्ट्री मी तुम्हाला थोडक्यात सांगितली. खूप काय काय असू शकतं, मला ते वाचायला पण लागेल, पण ही एक थोडक्यामध्ये एक हिस्ट्री होती. तर हे वाचा तुम्ही. हे बघा, हे पूर्ण पाहिजे स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. सूर्यमूर्ती ओळखायची कोण? 2 हाताचीच मूर्ती, द्विभुजा मूर्ती. 4 हात नाहीत बाकीच्या देवतांसाठी. आणि हातामध्ये 2 हातामध्ये कमळाचे कळे असतात. कमळ फुलाचे कळे पाहिजे. हां, ज्या हातात कळी असते. हा, कळे. हा, तर ती सूर्यमूर्ती. 2 हातात आयुध नाही. ज्या मूर्तीकडे आयुध आहे ती सूर्यमूर्ती. आणि ही मूर्ती अशी सूर्यदेवाची मूर्ती मी ऐकलं की महाराष्ट्रामध्ये एकच आहे. संपूर्ण भारतात एक. संपूर्ण भारतातली एक आहे 1000 वर्षापूर्वीची. आता ज्या दगडामध्ये रामाची मूर्ती बनवली आहे ती गंडकी शिळा म्हणतात त्याला. त्या टाईपचा शाळीग्रामच हा आहे आतला, तोही तसाच आहे. तर आज सोमवार आहे तर विचार केला इथेच. आता आपण आलोच आहे शंकराच्या मंदिरात. थोडं जल अर्पण करूया. तर आम्ही आलो आहे प्रयाग रेस्टॉरंटमध्ये आणि आम्ही ऑर्डर केलं आहे आता. हे व्हेज कोल्हापुरी ऑर्डर केलेलं आहे. आणि याच्यावर पनीर टाकलं आहे. हा, व्हेज खाणार आहे. मंगळवार आहे याचा. आम्ही छास मागितला होता. हे बघा किती मोठा छास दिलेला आहे. ब्रँड बघा कुठला आहे, स्फूर्ती. 35 रुपयाचा आहे आणि एकदम घट्ट आहे. आणि ही आली आहे आमची चिकन हंडी. चला, तर झालंय खाऊन. आता फटाफट निघूया. तर आम्ही आता ऑल सेट. आम्ही थांबलो होतो ते हॉटेल आहे प्रयाग. काजूचं झाड, काजू लागले तिथे. काजू लावले पण. तर बघा, आता लेट झालंच होतं, तर आम्ही विचार केला आता लेट झालाच आहे तर अजून लेट करूया ना. तर हा बघा रस्त्याच्या मध्ये व्हिडिओ गेम खेळतोय. आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचणार आहोत. फक्त 200 मीटरला घर आहे. फायनली आम्ही पोचलो आहे गावी. बाईक पार्क केलेली आहे. हे त्याचं घर. इथे आम्ही राहणार. फटाफट सगळे सामान आणि सगळे जे आहे बॅगमध्ये कपडे फटाफट चेंज करून आम्ही जाणार होळी आणायला. आम्ही रेडी होऊन चाललोय सगळे. हे बघा, आम्ही चाललोय आता होळी जिथे तोडतात तिथे चाललो आहे. आणि आम्ही ॲक्च्युली आहे पाचळ तिरवडे गावात. तर हे मिथिलेशचं गाव आहे. हे बघा, मी चाललोय आता मंदिरात आणि मंदिरानंतर जाणार आम्ही ते होळी तोडतात तिकडे. चला पटापट जाऊया. गाईज अँड यू आर भाईस. ट्रेकिंग चालू आहे इकडे. ट्रेकिंग
थोडं उशीर झाला आहे आम्हाला, थोडा म्हणजे जास्तीच झालेला आहे, पण ह्यांना पण लेट झालेला आहे सगळं करायला. कोलॅब झालेला आहे इकडे, कोलॅब झालेला आहे, कोलॅब ट्रिपल कोलॅब. कोलॅब. यांच्याकडून व्हिडिओ घेतला पाहिजे जो आता आधी तुटले. बाय चॅनलची लिंक टाका वरती. हा, तुमचं चॅनलचं नाव सांगा ना इथे डायरेक्ट. माझं प्रमोद इंदुरकर ब्लॉग. प्रमोद इंदुरकर ब्लॉग. ह्याचं तर तुम्हाला माहितीच असेल, मीच मुंबईकर. बाबू कसं करायचं सांगायला मी सरळ चाला म्हणा बाहेर रस्त्यावर. कांद्यावर द्या, खांद काठी बिटीची गरज नाही, खांद मारा सरळ. सगळ्यांच्या घरासमोरून चाललेली आहे होळी त्या मंदिराकडे. तर परत चालू झालेला आहे मॅच चालू. आता ही होळी जी घेऊन चालली आहे ते मंदिरापर्यंत घेऊन चालली आहे. जे मंदिर आम्ही स्टार्टिंगला जात होतो तिथपर्यंत ही होळी घेऊन चालली आहे आणि मग तिथे जाऊन ती होळीच होणार. आता सगळ्यांच्या घरांसमोर घेऊन जातात, तिथे आरती बनी होते आणि मग ती जाऊन होळी लावणार आणि मग त्याला ते पेटवणार आहे. तर तेच आता घेऊन चालले आहेत मंदिराकडे. तो कैसा लग रहा है तेरे को हारने वाली टीम में जाने का? अरे मेरे को पता नहीं था ना कि ये टीम आने वाली है. वरना तो जीतने वाली टीम में जाता. हा आमचा होळीचा मान. हा काय हे आम्ही आज कार्यक्रम केलेला आहे. हा काय हा माझा भाऊ, हे माझे काका, हा माझा काका, तो माझा दादा, हा माझा दादा. हा होळीचा मान. हे तर आम्ही अशी आज होळी तोडलेली आहे. आज आम्ही उभी करणार आणि उजवणार. हे काका आहेत. हा पाय हा सोय. आणि आमची पालखी देव नेसल्यावर इथं मांडावर बसते इथं. हा एवढं. देवळात पालखी सजवत आहेत. बघा दाखवतो तुम्हाला. मूळ पुरुष आहे हे जांगलेश्वर भवानी देवी, मागील पांढरी राधाकृष्ण. वेळ झाली आहे होळी आता उभारण्याची, तर ते चालू आहे आता. बघा तर रशी वरतून खेचतायत या पार्टमध्ये. हे रशी टाकलेली आहे तिथे, टाकलेली रशी आता या साईडनी खेचतायत.
आणि ह्या साईडने खेचून मग ती होळी उभारणार आहे. तर आता होळी उभारण्याचा टाइम आला, मी जातोय होळी उभारायला. उभी केली आणि मग ह्या कैचीने अटकवली. तर ही दुसरी कैची लावत आहे त्याला. उभी झालेली आहे होळी. तर होळी झालेली आहे. होळी पेटवली नाही कारण की काहीतरी अमावस्या. हा, होम होम. तसं तर आता सगळे आता डाराडूर होणार आहे. हे बघा. मॉर्निंग एव्हरीवन. आता आहे नवीन दिवस. काल आम्ही एवढं मस्ती केली, सगळं केलं आणि इथे मिथिलेशच्या घरी येऊन आम्ही झोपलो. तर हे बघा, हे बाईक पार्क केली अंगणात. मिथिलेशचे काका आहेत. बघा, कैरी लागलेल्या आहेत मस्त मस्त. अरे खूपच आहे. आणि ही बघा, ही आहे विहीर. तर आवडला असेल हा व्लॉग तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमचा एक सबस्क्राईब मला एक मोटिवेशन देतो की मी एक नवीन व्लॉग बनवू. तर आता आम्ही निघालो आहे गोव्यासाठी. तर भेटूया, नेक्स्ट व्लॉग असेल गोवा व्लॉग. तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. टिल देन, टू वॉट एव्हर अँड टू डू गाईज. बाय बाय.